स्टुडंट आपल्याला आज थोडे वेगळे क्वेश्चन घ्यायचे. तर आता आजचे जे क्वेश्चन असणार आहे ते समजून घेण्यासाठी तुम्हाला मागचे जे होमोजेनियस इक्वेशन आहे आपण जो टॉपिक गेले तो काळजीपूर्वक ते व्हिडिओ लेक्चर तुम्हाला पाहणं पडेल. बरोबर, त्यासाठी तुम्हाला 2 लेक्चर पाहणं पडेल. मागचे लेक्चर नंबर 3 आणि लेक्चर नंबर 4. ते जर तुम्ही 2 लेक्चर पासाल तर तुम्हाला जे आजचे एक्झाम्पल ते समजेल. बरोबर आहे, आजचे एक्झाम्पल समजण्यासाठी तुम्हाला मागचे लेक्चर पाहणं गरजेचं आहे. तर मग आता पहिला क्वेश्चन काय दिले आज, फाइंड द कंडिशन दॅट लाईन 3x minus 2y equal to 0 coincide with one of the line given by x square plus twice xy plus by square equal to 0. म्हणजे आपलं होमोजेनियस इक्वेशन दिले, जी कंडिशन तयार करायची. परत पहा, एक लाईन दिले 3x minus 2y equal to 0 आणि ही लाईन काय दिली, कोइन्साइड म्हणजे काय असणार आहे, पॅरलल लाईन. बरोबर आहे. तर मग आता पहा गिव्हन लाईन, आता गिव्हन लाईन कोणती झाली आपल्याकडं, 3x minus 2y equal to 0. तर आपल्या या लाईनचा पहिला स्लोप काढायचा आहे. मग स्लोप ऑफ लाईन, आता या स्लोपला लावून देऊ आपण m1. बरोबर आहे, म्हणजे पहिला स्लोप म्हणजे m1. मग फॉर्म्युला काय असतो स्लोपचा, -a/b इक्वल टू, करा व्हॅल्यू पुट, हे मायनस साईन, a ची व्हॅल्यू 3 अपॉन b ची व्हॅल्यू किती आहे, -2, मायनस मायनस कॅन्सल, इक्वल टू किती असणार आहे स्लोप, 3/2. तर आता आपण कंडिशन यूज करू, 2 स्लोपचे ॲडिशन, त्याच्यावर आपली m2 ची व्हॅल्यू भेटणार आहे. बरोबर आहे. जर सम ऑफ स्लोप m1 प्लस m2 इक्वल टू, काय फॉर्म्युला आहे, -2h/b. आता m1 ची व्हॅल्यू काढली आपण, किती आली, 3/2, व्हॅल्यू पुट करा, हे 3/2 प्लस m2 इक्वल टू हे -2h/b. आता हे 3/2 हे प्लस टर्म आहे, या साईडला आल्यावर काय होईल, मायनस. m2 इक्वल टू काय तयार होणार आहे, हे -2h/b मायनस 3/2. करा क्रॉस मल्टिप्लिकेशन, m2 इक्वल टू काय तयार होईल, क्रॉस मल्टिप्लिकेशन तयार करा, हे -4h मायनस हे 3b अपॉन b इंटू 2 ट्वाईस b. ही कायची व्हॅल्यू झाली, m2 ची. m1 ची व्हॅल्यू 3/2. आता नेक्स्ट काय कंडिशन आहे आपली स्लोपची, की मल्टिप्लिकेशन m1 इंटू m2 इक्वल टू, काय फॉर्म्युला असतो, a/b. आता परत m1 ची व्हॅल्यू किती असेल, 3/2. नेक्स्ट m2 ची व्हॅल्यू किती काढली आपण, ही -4h मायनस 3b अपॉन हे 2b इक्वल टू, परत काय तयार होईल, a/b. आता काय करायचं, या 3 न ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लाय करा, परत या 2 न त्याच्या डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय करा. मग 3 इंटू -4h मायनस 12h, नंतर 3 इंटू -3b मायनस 9b आणि अपॉन काय होईल, 2 इंटू 2b 4b आणि इक्वल टू, परत हे काय तयार होणार आहे, a आणि b. नेक्स्ट काय करायचं, पहा दोन्ही डिनॉमिनेटरला काय दिले, bb, काय होईल, bb कॅन्सल. बरोबर आहे. आता ही डिनॉमिनेटर 4 इकडे मल्टिप्लिकेशनमध्ये, म्हणजे हे -12h मायनस 9b इक्वल टू 4 इंटू ए काय तयार होईल, 4a. आता हे सगळ्या मायनसवाल्या टर्म एका साईडला लिहा. मग आता ही 4a मायनस 12h या साईडला गेल्यावर काय होईल, प्लस 12h, नंतर -9b इकडे साईडला गेल्यावर काय होईल, प्लस 9b आणि इक्वल टू काय होईल तयार, 0. ही झाली अशी कंडिशन. बरोबर आहे. म्हणजे आपल्याला काय करायचं, पहिलं m1 ची व्हॅल्यू देईल, त्याच्यावरून आपल्याला m1 प्लस m2 चा फॉर्म्युला यूज करून m2 ची व्हॅल्यू काढायची. नंतर 2 स्लोपचा प्रोडक्टचा फॉर्म्युला यूज करायचा आहे, a/b. याच्यावरून आपल्याला जी कंडिशन भेटेल ती काय असणार आहे, कंडिशन ऑफ लाईन. बरोबर आहे. फक्त आता पहा क्वेश्चन काय चेंज होईल, या ठिकाणी लाईनचं इक्वेशन देईल, कोइन्साइडच्या ठिकाणी काय देईल, परपेंडिक्युलर. मग परत तुम्हाला स्लोप काढायचा आहे, परपेंडिक्युलरचा स्लोप काय करतो आपण, रिव्हर्स करतो आणि मायनस साईन देतो. सेम याच टाईपचे आपल्याला तुम्हाला काही क्वेश्चन सॉल्व्ह करायचे ॲज अ होमवर्क म्हणून पहा. आता काय दिले, फाइंड द कंडिशन दॅट, तर लाईनचं इक्वेशन दिले 4x प्लस 5y इक्वल टू 0 कोइन्साइड विथ, लाईन दिले x स्क्वेअर प्लस ट्वाईस xy प्लस by स्क्वेअर इक्वल टू 0. म्हणजे आपण आत्ताचा जो क्वेश्चन सॉल्व्ह केला सेम त्याच टाईपनं हा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे. त्याच्यानंतर दुसरं क्वेश्चन आहे होमवर्कसाठी, द लाईन 3x प्लस y इक्वल टू 0 मे बी परपेंडिक्युलर टू one of the line given by x square plus twice xy plus by square equal to 0. तर हा बी क्वेश्चन त्या टाईपनं सॉल्व्ह करायचा आहे. फक्त काय करणं पडणार, या ठिकाणी 3x प्लस वाय इक्वल टू 0 दिले, मग याचा स्लोप काढा. आपल्याला काय दिले, परपेंडिक्युलर, म्हणजे स्लोप काय करणं पडणार आहे आपल्याला, रिव्हर्स. आणि कोणतं साईन द्यायचं आहे, मायनस असेल तर प्लस द्या, जर प्लस असेल तर कोणतं साईन द्यायचं आहे, मायनस. सेम दोन्ही क्वेश्चन
काय फाइंड करायचं आहे तुम्हाला, तर कंडिशन फाइंड करायचं आहे. त्यानंतर तुमचं जे सेकंड नंबरचं एक्झाम्पल आहे ते पहा काय दिले. इफ द स्लोप ऑफ वन ऑफ द लाईन इज गिवन बाय एक्स स्क्वेअर प्लस टॉयच एक्स वाय प्लस बी वाय स्क्वेअर इक्वल टू 0 इज 4 टाइम्स द अदर, शो दॅट 16h स्क्वेअर इक्वल टू 25 AB. बरोबर आहे. म्हणजे काय देईल तुम्हाला, स्लोप ऑफ वन लाईन काय दिले, हा 4 टाइम्स टू अदर, म्हणजे एखाद्याचा स्लोप जर A असेल तर दुसरा काय राहील 4A. म्हणजे तुम्हाला दोन्ही स्लोप दिले M1 आणि M2. जर M1 तुम्ही A घेतला तर M2 किती घेणं पडेल 4B 4A. बरोबर आहे. नंतर सपोज दॅट आता आपण एक कन्सिडर करू. बरोबर आहे. म्हणजे पहा लेट पहिला स्लोप किती याचा आपल्याला M1 इक्वल टू आपण याला घेऊ M, आणि M2 या स्लोपला काय घ्यायचं आहे आपल्याला 4M. बरोबर. त्याला सांगितलं आपल्याला इफ द स्लोप ऑफ वन ऑफ द लाईन इज गिवन बाय 4 टाइम्स द अदर. बरोबर आहे. मग एक स्लोप M असेल आणि दुसरा करेल त्याचं 4 टाइम्स, म्हणजे काय तयार होईल 4M. आता आपण या ठिकाणी दोन कंडिशन यूज करू आपण परत, एक ॲडिशनची एक प्रोडक्टची. मग आता ॲडिशनची कंडिशन काय आपली, M1 प्लस M2 इक्वल टू काय फॉर्म्युला आहे मायनस ट्वाइस अपॉन B. मग आता M1ची व्हॅल्यू किती आपल्याकडे M, पुट करा M प्लस नंतर M2ची व्हॅल्यू किती आहे 4M इक्वल टू परत फॉर्म्युला काय तयार होईल मायनस ट्वाइस अपॉन B. आता नेक्स्ट M प्लस 4M काय तयार होईल 5M इक्वल टू परत हे काय तयार होईल मायनस ट्वाइस अपॉन B. आणि आता काय करायचं फक्त Mची व्हॅल्यू काढा. मग M इक्वल टू काय होईल, हे मल्टिप्लिकेशन मधले 5 कुठे जाईल या ठिकाणी डिवाइडला, म्हणजे काय तयार होईल मायनस ट्वाइस अपॉन 5B. याच्यावरून तुम्हाला कायची व्हॅल्यू झाली भेटली ही Mची. बरोबर आहे. तर मग आता काय करायचं आहे, Mचं इक्वेशन तयार झालं, हे सेम असंच इक्वेशन राहू द्या. नंतर आता आपण ॲडिशन म्हणजे सम यूज केली होती स्लोपची, आता काय यूज करायचं आहे प्रोडक्ट, म्हणजे M1 इंटू M2 इक्वल टू काय फॉर्म्युला आहे तो A अपॉन B. आता परत M1ची व्हॅल्यू काय M, नंतर M2ची व्हॅल्यू काय 4M इक्वल टू परत काय तयार होईल A अपॉन B. नंतर M इंटू 4M म्हणजे काय तयार होईल 4, आणि M इंटू M स्क्वेअर इक्वल टू परत हे काय तयार होणार आहे A अपॉन B. मग याच्यावरून फक्त M स्क्वेअरची व्हॅल्यू काढा. मग M स्क्वेअर इक्वल टू हे A मल्टिप्लिकेशन मधले 4 कुठे जाईल डिवाइडला, म्हणजे काय तयार होईल 4B. हे एक इक्वेशन तयार झालं. बरोबर आहे. या ठिकाणी काय तयार झालं M स्क्वेअर इक्वल टू A अपॉन 4B. आता या ठिकाणी काय तयार होतं आपल्याकडे M इक्वल टू मायनस 2H अपॉन 5B. तर मग या ठिकाणी स्क्वेअरिंग करायची तुम्हाला पहा, मग कारण की काय होईल दोन्ही साईडला M स्क्वेअर होईल, म्हणजे स्क्वेअरिंग. आता स्क्वेअरिंग करा. मग Mचा स्क्वेअर M स्क्वेअर इक्वल टू मायनस 2चा स्क्वेअर 4, Hचा स्क्वेअर H स्क्वेअर अपॉन परत या 5चा स्क्वेअर 25 आणि Bचा स्क्वेअर काय तयार होईल B स्क्वेअर. बरोबर. हे झाली इक्वेशन नंबर फर्स्ट. त्याच्यानंतर आता आपण M स्क्वेअरची व्हॅल्यू काढली, हे झाली इक्वेशन नंबर सेकंड. बरोबर. आता जर इक्वेशन फर्स्ट अँड इक्वेशन सेकंड जर कन्सिडर केले दोन्ही आपण पाहिले तर काय दिले, याच्या दोन्ही लेफ्ट हँड साईडला काय दिली M स्क्वेअर. बरोबर आहे. म्हणजे लेफ्ट हँड साईड सेम देईल, मग याचा अर्थ राईट हँड साईड पण काय असणार आहे सेम, म्हणजे काय राहील लेफ्ट हँड साईड दोन्हीची काय दिली होती आपल्याला सेम, मग याची राईट हँड पण काय असणार आहे सेम. आता राईट हँड लिहू आपण काय दिले 4H स्क्वेअर अपॉन 25B स्क्वेअर, 4H स्क्वेअर अपॉन 25B स्क्वेअर इक्वल टू परत त्याच्या राईट हँड साईडला काय दिले A अपॉन 4B. काय झालं A अपॉन 4B. आता याच्या डिनॉमिनेटरला B स्क्वेअर, याच्या डिनॉमिनेटरला B आहे. बरोबर. एक B काय होईल कॅन्सल, म्हणजे काय राहिलं 4H स्क्वेअर अपॉन हे 25 एक B कॅन्सल झाला, काय राहिलं B इक्वल टू परत काय होईल A अपॉन 4. बरोबर आहे. नंतर काय करायचं A 25 अपॉन B आहे. ही टर्म या साईडला नाही मल्टिप्लिकेशन मध्ये, ही डिवाइडची टर्म या ठिकाणी नाही मल्टिप्लिकेशन मध्ये, म्हणजे काय तयार होईल हे 4 इंटू 4H स्क्वेअर इक्वल टू हे 25B आणि इंटू काय असणार आहे A. मग 4 इंटू 4 16H स्क्वेअर इक्वल टू परत हे 25 आणि काय तयार होईल A इंटू B. आता पहा हे शोध ॲड करणं होतं आपल्याला 16H स्क्वेअर इक्वल टू 25AB. म्हणजे काय करायचं पहिले तुम्हाला देईल
स्लोप ऑफ या ठिकाणी 4 टाइम दिलं, म्हणजे एक एम घ्या, दुसरं 4m घ्या, नंतर ॲडिशन यूज करा, बरोबर. त्याच्यावरून एमची व्हॅल्यू भेटली, नंतर स्क्वेअरिंग करा, त्याच्यावरून एक इक्वेशन तयार होईल. त्यानंतर प्रोडक्ट यूज केला आपण, बरोबर आहे. प्रोडक्ट यूज केल्यावरून एम स्क्वेअरची व्हॅल्यू भेटली. नंतर काय करायचं आहे, मग या ठिकाणी आपण दोन्ही इक्वेशन कम्पेअर केले, मग त्याची राईट हँड साईड घेतली. मग राईट हँड साईड घेतल्यावरून आपल्याला काय भेटलं त्याचं शो दॅट करा. सेम याच टाईपचं एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे. पहा आता एक्झाम्पल होमवर्कसाठी काय दिले, इफ द स्लोप ऑफ वन ऑफ द लाईन इज गिवन बाय एक्स स्क्वेअर प्लस ट्वाइस एक्स वाय प्लस बी वाय स्क्वेअर इक्वल टू 0 इज 3 टाइम्स द अदर. म्हणजे एक स्लोप जर एम घेतला तर दुसरं काय घ्यायचं आहे तुम्हाला, 3 टाइम्स म्हणजे 3m, म्हणजे m1ची व्हॅल्यू काय होणार आहे 3, नंतर m1ची व्हॅल्यू m होईल आणि m2ची व्हॅल्यू काय होईल 3m. सेम या पहिल्या जेव्हा आपण आत्ता क्वेश्चन घेतलं त्याच्यावर सॉल्व्ह करायचं. m1 प्लस m2ची व्हॅल्यू काढा, नंतर स्क्वेअर करा, बरोबर. नंतर m1 आणि m2चा फॉर्म्युला यूज करा, बरोबर. त्याच्यावरून m स्क्वेअर तयार होईल. नंतर साईड पहा, लेफ्ट हँड साईड काय येणार त्याची सेम, मग त्याची राईट हँड साईड इक्वल घ्यायची, त्याच्यावरून काय शो दॅट होईल तुम्हाला 3h स्क्वेअर इक्वल टू 4ab, बरोबर आहे. त्याच्यानंतर पहा हा पण क्वेश्चन तुम्हाला होमवर्क म्हणून सॉल्व्ह करायचं. काय दिले, इफ द लाईन 4x मायनस 5y इक्वल टू 0 कोइन्साइड विथ वन ऑफ द लाईन इज गिवन बाय एक्स स्क्वेअर प्लस ट्वाइस एक्स वाय प्लस बी वाय स्क्वेअर इक्वल टू 0, देन शो दॅट 25a 40h प्लस 16b इक्वल टू 0. म्हणजे तुम्हाला कंडिशन फाइंड करायची याचा अर्थ, बरोबर आहे. म्हणजे त्या कंडिशनची व्हॅल्यू किती आली पाहिजे, 25a प्लस 40h प्लस 16b इक्वल टू 0. म्हणजे जो आपण पहिला क्वेश्चन घेतला फाइंड द कंडिशनचा, सेम तो क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे, बरोबर आहे. आणि त्या क्वेश्चनचा आन्सर किती आला पाहिजे, 25a प्लस 40h प्लस 16b इक्वल टू 0, बरोबर आहे. आज आपण याच ठिकाणी थांबणार आहोत, कारण की आता उद्याचा जो पॉईंट असणार आहे आपला, बरोबर, ते होमोजिनियस इक्वेशन जे लाईन असणार आहे त्याच्या मला अँगल फाइंड करण्याचा आपण का उद्या लेक्चर तयार करणार आहोत. सगळ्यांनी काळजीपूर्वक व्हिडिओ पाहायचा आहे आणि त्याच्यावरचे होमवर्कचे एक्झाम्पल आहे ते पण सोडवायचे, बरोबर आहे. तर जसं आपण प्रत्येक पॉईंट घेणार आहोत, बरोबर आहे, त्याच्यावरचं आपण कोणतं एक्झाम्पल घ्यायचं आहे, तुम्हाला सोडवायचं कोणते, म्हणजे सेम टाईप नसणार आहे, बरोबर आहे. एक पण एक्झाम्पल तुम्ही चुकणार नाही. फक्त तुम्हाला काय करायचं आहे, जे लेक्चर असणार ते काळजीपूर्वक ऐकायचं आहे. कारण की काय होतं, आपण मोबाईल चालू असताना पाहतो एकीकडे, बरोबर आहे, आणि लक्ष असतं दुसरीकडे. मग ते काय करायचं आहे, जर लेक्चर ऐकायचं तर काळजीपूर्वक ऐकायचं आहे, बरोबर आहे. तेव्हाच तुम्हाला काय करता येईल, जे होमवर्कचे क्वेश्चन ते सॉल्व्ह करता येईल. मी शिकवलेले एक्झाम्पल समजून जाईल, बरोबर आहे. तर मग आता तुम्ही जे होमवर्कचे क्वेश्चन सांगितले मी, पहिले 2 आणि हे 2, बरोबर आहे, असे 4 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे तुम्हाला. आता याच्या पुढचा पॉईंट आपण उद्या घेऊ. धन्यवाद.